आणि गावाच्या शाळा कशा आहेत? गावाची शाळा अशी करून टाकलेली आहे की ह्या शूद्र लोकांनी, ह्या गरीब लोकांनी शिकूच नाही, इतकं महाग करून टाकले शिक्षण. आमच्याच नावावरती विद्यापीठ खोलतात आणि त्यांच्या विद्यापीठामध्ये बाहेरचे लोक शिकतात. परप्रांतीय, परदेशातले आमच्या लोकांना शिक्षण मिळत नाही. कारण असं करून टाकलं आहे की ह्या मांगा महारांचा, चामारा ढोरांचा आणि आठरपगड जातीचा फक्त पाण्या भरण्यातच दिवस गेला पाहिजे, दुसरा त्याच्या डोक्यातच विचार नाही आला पाहिजे. कारण ह्याला जर पाणी दिलं तर हा दुसरा विचार करेल. म्हणून रोज 4 किलोमीटरला पाणी आणायला जातात सगळ्या महिला. महाराष्ट्रातल्या 99% महिला 4-4 किलोमीटर पाणी आणायला जातात. काही गावामध्ये तर 8-8 दिवस पाणी नाही. म्हणजे तिथला सरपंच गडगंज, तिथला आमदार, खासदार, जिल्हा परिषद अध्यक्ष सगळे गडगंज. त्यांच्या घरात 25 तास पाणी आहे. 24 तास ना दिवसाचे, 25 तास पाणी आहे. त्यांच्या बायका, त्यांचे लेकरं दिवसातून 4 वेळा आंघोळ करतात. आणि त्यांचे जे कामगार आहेत त्यांना 8-8 दिवस आंघोळीला पाणी नाही. हो, 8-8 दिवस पाणी नाही साहेब. असं आहे गावाला, प्रत्येक गावाला आहे. म्हणून तुम्ही माझ्यातर्फे निवेदन द्या मुख्यमंत्री साहेबांना की साहेब, योगेश शिंदे असं म्हणत होते आज उद्या आंदोलन करणार आहेत ते, तुम्ही मारून टाकणार त्यांना. पण एवढं कमीत कमी लाईटी आणि ते चौक्या तरी बांधा, पोलीस चौकी. नुसतंच हे घटना घडली होती तर आम्ही हे पथक पाठवलं, आता एवढ्या तुकड्या पाठवल्या, कशासाठी नाटकं? जर तुम्हाला खरंच महाराष्ट्राचा आदर्श आहे ना, तर जिथं घटना घडली ना तिथं ताबडतोब चौकीची निर्मिती करा आणि CCTV लावा. हे का बोलत नाही कोणच? आणि मुंबई बघा व्हिडिओ छान झाली आहेत, प्रत्येक रस्त्यावर CCTV लावले आहेत. आणि गावाला कसं नाही लावले? रस्त्यावर अजिबात CCTV नाहीत. लाईट नाही आता CCTV काय? रस्त्यावरती अजिबात CCTV नाहीत. रस्त्यावरती कशा CCTV लावलेल्या आहेत? अशी गाडी एकदम 100च्या स्पीडने जाते, काय दिसणार सांगा? अशा CCTV लावा गल्लीच्या तोंडाला. गल्लीच्या तोंडाला लावा म्हणजे गल्लीतून जाताना येताना माणूस दिसेल. उगाच नाटकं करू नका. खरं सुधारायचं ना देश, शिक्षण पहिलं स्वस्त करा, CCTV लावा आणि रस्त्यावरती, अख्ख्या रस्त्यावरती महाराष्ट्रातलं लाईट लावा. काय उपकार करू नका दुसरा आमच्यावर.